नमस्कार मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? जगात माणूस सर्वात जास्त कधी फसतो? लोभ असतो तेव्हा? नाही, माणूस सर्वात जास्त फसतो तेव्हा जेव्हा त्याला एखाद्या गोष्टीची खूप गरज असते. गरज ती पैशाची असू शकते, व्यवसायाची असू शकते, मुलांच्या शिक्षणाची असू शकते किंवा घर वाचवण्याची असू शकते. आणि अशाच वेळी जर कोणी येऊन म्हणालं, काळजी करू नकोस, मी आहे ना, तर अनेक लोक विचार करणं थांबवतात आणि इथूनच फसवणुकीची सुरुवात होते. मी तुम्हाला एका महिलेची गोष्ट सांगते. लॉकडाऊन आला. तिचा व्यवसाय बंद पडला. जसा हजारो लोकांचा बंद पडला, तसाच तिचाही. तिच्याकडे थोडी बचत होती. ती बचत वापरून तिने लॉकडाऊनचा काळ निभावून नेला. पण आता प्रश्न होता, पुढे काय? इथेच तिने एक मोठी चूक केली. ती विचार करू शकली नाही, आज माझ्याकडे कारखाना सुरू करण्यासाठी पैसा नाही, मग काही महिने जगण्यासाठी दुसरा मार्ग शोधू का? तिने फक्त एकच विचार केला, मला पुन्हा हाच व्यवसाय सुरू करायचा आहे. आणि अशा वेळी एक माणूस तिच्याकडे आला. तो म्हणाला, तुझ्याकडे जे आहे ते मला दे. तुझं घर माझ्याकडे गहाण ठेव. बाकीची मोठी गुंतवणूक मी आणून देतो. इतकी मोठी रक्कम मिळेल की तू नवीन फॅक्टरी उभी करशील. बस इतकंच पुरेसं होतं. तिने विचार केला नाही. तिने पडताळणी केली नाही. तिने प्रश्न विचारले नाहीत. तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. हातातले पैसे दिले. घराची कागदपत्रे दिली. आणि तो माणूस कायमचा गायब झाला. पण दुःख इथे संपलं नाही. त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे अजून पैसे लागतील म्हणून तिने आपल्या ओळखीच्या 10 लोकांकडून पैसे घेतले. त्या लोकांनी सुद्धा विचार केला नाही. ते म्हणाले, ही आपलीच माणूस आहे. आणि त्यांनीही पैसे दिले. म्हणजे एक जण फसला नाही, अनेक जण फसले. आज ती बाई स्वतः रस्त्यावर आली आहे. आणि तिच्यावर विश्वास ठेवून पैसे देणारे लोकही आर्थिक संकटात आले आहेत. एक दिवस ती माझ्याकडे आली. ती म्हणाली, आता माझ्याकडे जगण्यासारखं काही उरलं नाही. आता जीव देण्याशिवाय पर्याय नाही. मी तिला एक प्रश्न विचारला. पैसे देण्यापूर्वी प्रश्न का विचारले नाहीस? ती शांत झाली. म्हणाली, चूक झाली. मी म्हणाले, ठीक आहे, तुझी चूक झाली. पण ज्यांनी तुला पैसे दिले त्यांनी का प्रश्न विचारले नाहीत? ती म्हणाली, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. म्हणजे चूक फक्त एका व्यक्तीची नव्हती, विश्वास ठेवणाऱ्यांचीही होती. आणि याचाच फायदा फसवणूक करणाऱ्याने घेतला. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. गरज असताना घेतलेले निर्णय हे अनेकदा भावनेतून घेतले जातात. पण पैसा भावनेने नाही, विवेकाने वापरायचा असतो. कोणी कितीही गोड बोललं, कितीही मोठी आश्वासने दिली, कितीही जवळची व्यक्ती असली, तरीही प्रश्न विचारा, पुरावे मागा, पडताळणी करा आणि त्यानंतरच निर्णय घ्या. कारण तुम्ही गमावलेले पैसे पुन्हा मिळू शकतील, पण गमावलेलं आयुष्य, गमावलेलं घर आणि तुटलेला विश्वास परत मिळवणं फार कठीण असतं. आपल्याकडे एक सुंदर म्हण आहे, अंथरूण पाहून पाय पसरावेत. आजच्या काळात मी त्यात एक वाक्य जोडेन, आणि कोणावर विश्वास ठेवायचा हे ठरवण्यापूर्वी त्याची पडताळणी करावी. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कृपया तो तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना आणि विशेषतः व्यवसाय करणाऱ्या लोकांना जरूर शेअर करा.
कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखादं कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतं. आणि असेच व्हिडिओ अजून पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.